कसे आहात? मजेत आत ना असल्याच पाहिजे. तर ना माझ्या डोळ्यांवरती अजून पण झोपलं. काय झालं, मी ना ट्रेनमध्ये बसली. मी ना उसळाची घाट पर्यटन पकडली ना. मी लिटरली कुर्ला नाही, हां कुर्ल्यापासून झोपली मी ट्रेनमध्ये. मला एवढी झोप आली होती, मी ट्रेनमध्ये झोपली आणि मला कळालं पण नाही कधी CST आली. त्या बाजूच्या बाईने जर मला उठवलं नसतं तर मी परत मागे गेली असते. म्हणजे एवढी मी थकली होती, मी झोपली, लिटरली झोपली आणि मला अजून पण झोपच येते. मला माझी झोपच उडाली नाही. तर काय म्हणता, आज आहे मंगळवार, आता उपवास आहे आज. आणि ना माहीत नाही का, पण मला उपवासाच्या दिवशी बाहेरची खायची खूप आठवण होते. कारण का मला वाटतं आपल्याला माहिती असतं आपला उपवास आहे आणि मग आपण त्याच हिशोबाने आपण प्रिपेअर असतो की आज काय बाहेरचं खायला भेटणार नाही. आणि जे आपल्याला हे निगेटिव्ह आपल्या मनामध्ये येतं ना की आज काय बाहेरचं खायला भेटणार नाही, तेव्हाच आपल्याला जास्त भूक लागलेली असते बाहेरचं खायची. आणि मला असं वाटतं माझी ना डबलची यायला लागली आहे, जरा जास्त सुधारली आहे मी. जरा चांगलीच तब्येत झाली माझी. पण माहीत नाही का माझे पाय जाम दुखत राहते. मला ना ह्या गोष्टीसाठी माझ्या डॉक्टरकडे जायचं आहे. माझे पाय खूप दुखत राहते, म्हणजे त्या दुखण्याला प्रमाणच नाही आहे. आणि मी चालता घड्याळ बघते, कारण का मला ऑफिसला लेट पोचायचं नाही आहे, टायमात पोचायचं आहे मला. म्हणजे ना गालाला अशी शिकडून अशी लांब खळी पडते, अशी खड्डा नाही पडत, अशी हसायला गेलं की असं होतं. पण चालत, मला आवडतात माझे गाल, असे मस्त आहेत. रिथानाच्या गाल खूप छान आहेत. तुम्हाला आवडला का तिच्या बर्थडेचा व्हिडिओ? प्लीज बघा, प्लीज. ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी माझं रोजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. मला कसं वाटतं ते सांगा. मी ते शॉर्ट्स बनवणं सध्या तरी मला मी आउट ऑफ कॉन्टेंट झालेली आहे. सुचत नाही आहे लवकर पटापट काय बनवावं ते. त्यामुळे मला असं वाटतं मी आता लिहून ठेवणार आहे, जेणेकरून मी पटापट ते बनवू शकेल. आणि पटापट सांगते, मला लेट नाही हो त्याच्या ऑफिसला. तर हो, मला आता कॉन्टॅक्ट लिहायचं आहे माझं शॉर्ट्स, जेणेकरून मी रोज शॉर्ट्स अपलोड करत जाईन. मी पहिले पण करायची शॉर्ट्स अपलोड, पण टॉपिक थोडे वेगळे होते. पण आजपासून मी प्रयत्न करेन की मी रोज शॉर्ट्स अपलोड करत जाईन. हां, आता वाटतं की पळायलाच लागणार आहे, नाही तर लेट होईल. त्यामुळे आता व्हिडिओ आता सांगते. मी आज टिफिनला खिचडी आणली आहे, ठीक आहे. त्यामुळे दुपारी काही तुम्हाला टिफिन दाखवणार नाही, पण आजपासून माझा प्रयत्न राहील की मी रोज तुम्हाला माझा टिफिन दाखवेन. मी ती छान माझा टिफिन घेऊन येते. ते मी एक टिफिन आणत, मी 2 टिफिन आणते, कारण का संध्याकाळी 5:30 भूक लागते. मग त्यासाठी माझा एक स्नॅक्सचा टिफिन वेगळा असतो, ठीक आहे. तर आता मी हा व्हिडिओ बंद करते आणि पटकन पळते. बाय. हॅलो पीपल, आज उशीर झाला आहे मला ऑफिसमध्ये निघायला, 7 वाजले, ठीक आहे. आणि ना इकडे 7 म्हणजे खूप जास्त वाटतात जेव्हा तुम्ही असं एकदम टोकाला असता तेव्हा. म्हणजे शेवटचं स्टेशन आहे आणि थोडंसं लवकर अंधार पडतो असं वाटतं मला इकडे. माहीत नाही का हे माझे थॉट्स आहेत की काय, पण हां असं वाटतं मला. ओके, सो कामं झाली आहेत, थोडी कामं वाढलेली आहेत. ज्यांना वेळ आहे त्यांनी प्लीज कमेंट करा की तुम्ही कोणता जॉब शिकत असाल तर. ग्राफिक डिझायनिंग, क्लायंट सर्व्हिसिंग, सोशल मीडिया याच्यापैकी जर कोणी असेल, किंवा ज्यांना इंटर्नशिपमध्ये पण इंटरेस्ट आहे तर या कमेंट करा. नाही कमेंट करतायत म्हणजे जर कमेंट नाही करू शकत तर तुम्ही माझ्या Insta ID ला पण मेसेज करू शकता, नो वरीज, ठीक आहे. ऑफिसमध्ये निघाली आहे, भूक लागली यार, जाम भूक लागली मला. काय बोलू, इतकी भूक लागली. त्यात मी आज ना फळं आणली ना काय, फक्त थोडीशी खिचडी आणली होती, ती पण अर्धी डब्याची, कारण फळाच्या खिचडी जास्त सूट होत नाही. त्यामुळे
त्यामुळे मी जास्त खिचडी अजिबात खात नाही. थोडीशी फक्त नावाला भूक लागली की खाते. आणि ना मी झेप्टोवरनं 2 लिप बाम मागवले, खूप छान आहेत. आता पण मी लावले एकदम स्ट्रॉबेरी स्मेल, एकदम क्यूट असा. असा क्यूट असा वास येतो. माहिती क्यूट इज नॉट अ वर्ड, बट असं एकदम छान असा फ्रेग्रन्स येतं. आणि मला तुम्हाला की ज्या तुम्ही लिप बाम लावता तो खरंच थोडा खाता. तुम्ही हे नाकारू शकत नाही की तुम्ही लिप बाम खात नाही, तुम्ही खाता. कारण का ना आपलं एक सहज आपण कधी असं करतो, कधी हॉटेलवर जे फिरत असं करतो आपण, असं करतो, ठीक आहे. मग आपण लिप बाम खातो, तो खायला पण चांगला लागतो मला, ठीक आहे. जोक सपाट छान पाय दिसतात माझे, पाय खूप इतके सांगू शकत नाही, ठीक आहे. अँड हां चालली आहे आता, फटाफट चालली आहे. कारण का ऑलरेडी खूप उशिरा निघाली ऑफिसमधनं, त्यामुळे पटापट चालायचं आहे. पाय दुखत आहेत, घरी पोचायचं, भूक लागली, खदडायचं आहे काहीतरी मला. आणि आता मी ज्यूस पिऊ शकत नाही, कारण का घरी जाऊन मी कधी कधी जेवते किंवा चहा पिते. आणि मी ऑलरेडी 2 कप कॉफी पिऊन झाली मागाशी 4 वाजता. हो 2 कप, छोटे कप होते, पण सिग्निफिकंट अमाऊंट होतो एका पॉईंटनंतर. आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही संध्याकाळचा चहा कॉफी अवॉइडच करा, पण मी स्वतः अवॉइड नाही करत. मी काय सांगू तुम्हाला, जी गोष्ट मी स्वतः करत नाही ती मी दुसऱ्यांना करायला सांगत, हा माझा नियम आहे, ठीक आहे. जर मी स्वतः अवॉइड करू शकते तरच मला आला होता फोन, त्यामुळे माझा व्हिडिओ झाला होता कट, ठीक आहे. तर मी हे हेडफोन्स घातलेत कारण का ना याची व्हॉईस क्वालिटी खरंच खूप चांगली आहे माझ्या माईकपेक्षा. तुम्हाला वाटेल इथं काय लॉजिक आहे, पण माझं खरंच हे लॉजिक चांगलं आहे. खरंच व्हॉईस क्वालिटी खूप छान आहे, कारण का मी ब्लूटूथला कनेक्ट करून बोलते. तर हां मी पोचली आहे कामा व अलाबेस रुग्णालय. तर माहीत नाही मला हे रुग्णालय कशासाठी आहे, HPV माहीत नाही कोणत्या ह्याच्यासाठी ते रुग्णालय आहे, बघायला लागेल. एवढा माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण का मला चालायलाच ऑलरेडी खूप भूक होतं. आणि ज्या दिवशी आपल्याला भूक लागली, ज्या दिवशी आपला उपवास असतो ना त्या दिवशी खूप भूक लागते. माझी घाण सवय, पण मी स्वतःवरती कंट्रोल ठेवते. आता जर मला काही खायची इच्छा झाली तर मी घरी जाताना पार्सल घेणार, थोडा डाळ भातावरती मी उपवास सोडणार आणि मग मी ती गोष्ट खाणार, जस्ट लाईक दॅट, ठीक आहे. किंवा मग ती उद्या खाईल. उद्या आमच्या ऑफिसमध्ये पॉटलक आहे, टडा. आणि मी उद्या नेसणार आहे साडी. ही साडी मी रिथानाच्या बड्डेला ऑलरेडी घातलेली आहे, त्यामुळे मी ती साडी घालणार आहे. द रिझन बिहाइंड इज ती साडी खूप हलकी आहे, ती चापून चुपून बसते माझ्या अंगाला. आणि काय आवडली यार मला ती साडी. मी प्रेमात त्या साडीच्या, खूप छान साडी आहे माझी. आय मीन लव विथ दॅट साडी, यू कॅन कॉल इट. आणि माझा कलर पण तो चांगला आहे, म्हणजे मला कलर आवडतो, तेव्हा जाम आवडतो आणि तो माझ्यावरती सूट पण होतो, म्हणून ती साडी घालणार आहे. मी दुसरी साडी नेसणार नाही आहे. हां आज काय बोलू मी, घरी जाऊन आता परत त्यांचा अभ्यास घ्यायचा, डेली रुटीन. असं वाटतं 2 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जावं. खरंच विधानची एक्झाम झाला, मी 2 दिवसाची सुट्टी काढणार आहे आणि खरंच बाहेर फिरायला जाणार आहे. हो मला जाम कंटाळा आला आहे या डेली रुटीनचा. मी आणि विधान मस्तपैकी 2 दिवस कुठेतरी बाहेर फिरून येऊ. एकदा त्याची एक्झाम होऊ दे, सॅटर्डे संडे जाऊ मस्तपैकी रिसॉर्टला कुठेतरी. तिकडचा पण ब्लॉग बनवेल मी, त्याबद्दल नको होतं आहे. खरंच असं 2 दिवस असं न जेवण बनवता, न टायमावर उठा, असं पुढे पण फिरणं किती भारी वाटतं ना. ॲक्च्युली मला तसं करायचं आहे. बोला हे 2 लोक माणसं, हे 2 लवकर माझ्याकडे बघत बसले तर माहीत नाही यांना कसं शूट करू. बट इट्स ओके. इकडे खूप लोक बसले, त्याला माहीत नाही का काहीतरी असेल पार्टी बिटी, त्यामध्ये मला इन्व्हाइट केलं. चला जास्त बदलीशी नाही दाखवत मी. आता आला आहे बिहारी मार्ग, त्यामुळे बाय. सी यू टुमॉरो.